सीएनजी भरताना आमच्या सोबत झाला मोठा स्कॅम आणि त्यानंतर असं काही झालं की तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावाच लागेल। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल आज चाललोय राहुरीला एक पॉडकास्ट द्यायला। मग काय आपला काळा घोडा काढला आणि निघालो दाजींच्या घरी, कारण एवढ्या लांब एकट्याला जायला पार नाकीनो आले असते। आल्या आल्या भाचा म्हणला मामा धर एवढे 2 केळं खा। मी म्हणलं अरे नको, पण तू म्हणला मामा तुला काहीतरी खावंच लागेल, नाही तर माझ्या लग्नाला पोरगी कोण देईल। शेवटी त्यासोबत थोडे गेम खेळलो आणि निघालो पुढच्या प्रवासाला। आतापर्यंत मी बरेच पॉडकास्ट दिलेत, पण आज जे ते मला इन्व्हाइट केलं होतं तो जरासा खास होता। नगरमध्ये आल्यावरती लक्षात आलं की अरे यार सॉक्स तर घरीच राहिले। मग झुडिओ मध्ये गेलो तर झुडिओ अजून उघडलंच नव्हतं। झुडिओ सोडून मी कुठे शॉपिंग करत नाही, म्हणलं रस्त्यात एखादा असेल तर तिथून घेऊ। मग नगरच्या ट्रॅफिक मधून रस्ता काढत काढत निघालो राहुरीच्या दिशेने। रस्त्यात एक बिग बाजारचं स्टोअर दिसलं, म्हणलं चला आता इथे सॉक्स घेऊ, पण इथे ग्राहक कमी आणि कर्मचारी जास्त होते। शेवटी या बारक्याची पोटपूजा करून एकदम तयार होऊन पोहोचलो पॉडकास्ट द्यायला आणि आल्या आल्या त्यांनी चहा देऊन आपलं स्वागत केलं आणि फायनली पोहोचलो त्यांच्या स्टुडिओ मध्ये। त्यानंतर त्यांनी सगळं सेटअप केलं आणि प्रश्न उत्तरांना सुरुवात झाली। तुमच्या सपोर्टमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलोय, त्यामुळेच मला आज मोठमोठ्या शो मध्ये इन्व्हाइट केलं जातंय। शेवटी त्यांनी मला ही छोटीशी पण खूपच सुंदर भेट देऊन आभार मानले आणि पॉडकास्ट संपवून गरम गरम इडलीवरती ताव मारला आणि पुन्हा निघालो श्रीगोंद्याला। पण आपलं गिफ्ट तर विसरूनच राहिलं होतं। आता या कप मध्ये चहा पिऊ का आठवण म्हणून ठेवू हे तुम्हीच मला सांगा। आणि पेट्रोल पंपावरती काय झालं हे पुढच्या ब्लॉग मध्ये पाहायला विसरू नका।